स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रॅक्टर, कळंब, तालुका आंबेगाव येथे मिळेल ट्रॅक्टर दुरुस्ती। संपर्क कानडे बंधू, लक्ष्मी ट्रॅक्टर, भक्कम। महाराष्ट्रात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कळंब ते साकोरे हा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। काही ठिकाणी रस्त्याचा भाग वाहून गेला असून रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे। मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून मका, सोयाबीन तसेच इतर उभी पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी पिके सडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून किंवा ओढ्यांमधून प्रवास करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। रामकृष्ण हरी। आज परिस्थिती आपण चांगल्या प्रमाणात पाहत आहोत की अतिशय दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे। आज शेतकऱ्यांचं खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे। सर्व शेती बांध वगैरे पूर्णपणे बांध फुटलेले आहेत, सगळीकडे पाणी झालेले आहे। आज बरेचसे रस्ते आपण पाहतोय, आपण जाधव स्थळाच्या पुलावरती उभे आहे। आज पुलाची परिस्थिती पाहिली तर तो एवढा लावणात पूल आहे की तेथे संपूर्ण पाणी झाले, रस्त्यावरून सर्व संपर्क तुटलेले आहेत। या परिस्थितीमध्ये जर कोणी आजारी पडलं, कोणाला दवाखान्यात न्यायचंय, आज शाळा वगैरे सर्वांना सुट्टी आहे, परंतु जर दवाखाने झाले, आज दुग्ध व्यवसाय, सकाळी पहाटे 5ला उठायचं, दूध घालायला जायचं, हे काहीच कोणाला आज जमलेलं नाही। आज रामवाडी असेल, वाळमळा असेल, सगळीकडे टोटल संपर्क तुटलेले आहेत। परिस्थिती खूप भयंकर आहे। सर्व ग्रामस्थांना हात जोडून विनंती आहे आणि गावोगावच्या परिसरांना सुद्धा विनंती आहे, लहान मुलांना सर्वांची काळजी घ्या, कुणालाही कुठे पाठवू नका आणि सरकारने ह्या लहान पुलांकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे। जे लावणातले पूल आहेत त्यांना हाईट देणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यातही कोणता दुष्परिणाम होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी। रामकृष्ण हरी। काय प्रकार झालाय? रात्रीचा पाऊस झालाय जास्त, त्यामुळे तुमचा रस्ता ते बोलले डांबर रोड वाहून गेलाय, त्या माहिती आहे ना? नमस्कार, मी नांदूर गावचा कायमस्वरूपी रहिवासी असून माझे नाव रत्नाकर ज्ञानेश्वर चिखले असे आहे। तर गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या विभागात पाऊस पूर सदृश अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। रात्री 2 वाजल्यापासून वाऱ्यासह वादळी पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे ओढे नाले हे दुथडी भरून पूर्ण क्षमतेने वाहत आहेत आणि नांदूर पंचक्रोश येथील नांदूर साकोरे रस्त्यावरील जो पूल आहे तो पूल अर्धा वाहून गेलेला आहे। त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे, आपण डांबरी रस्ता या ठिकाणी अर्धा तुटलेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण विनाकारण घराच्या बाहेर पडून प्रवास करू नये। गरज असेल तरच बाहेर पडा, पण आपल्या जीविताची काळजी करा आणि सर्वांनी आपापल्या घरामध्ये सुरक्षित राहा। माळुंगे पडवळ रोडला पण पाणी आले, ते पाणी खाली आले। त्या ठिकाणी वरचा जो माळुंगे पडवळचा जो रस्ता आहे, कळंब माळुंगे ढगे वस्तीवरून या ठिकाणी आपल्या ओढ्याला पाणी आलेलं आहे। त्यामुळे आपला रस्ता पूर्ण क्षमतेने बंद झालेला आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडू नये। आणि शेतकऱ्यांची काय काय नुकसान झाली शेतामध्ये? पाणी शेतकऱ्यांची आता इतकी नुकसान झाली का ती सरकार सुद्धा भरू शकत नाही, इतकी आतोनात या ठिकाणी पिकाची नुकसान झालेले आहे। कोणाचे धना असेल, मका असेल, केळीच्या बागा, कोणाचे फ्लावर असतील, या पिकांचं आतोनात मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आणि आता तुम्ही शेतामध्ये आता काय करू शकत नाही, आता घराच्याच बाहेर पडू शकत नाही, त्यामुळे शेतात जाण्याचा प्रश्नच येत नाही। पाणी कसं काढणार? शेतातलं पाणी काढायला बाहेर पडायला तर जागा पाहिजे ना, पाणी काढायला सुद्धा जाता येत नाही। पीक पूर्ण नुकसान झाले, पूर्ण पाण्याखाली पीक आहे।